स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण वेदांताचा प्रकरण ग्रंथ आत्मबोध आचार्य शंकर यांनी रचलेला त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत आणि आज आपण घेणार आहोत 25वा श्लोक। याच्या आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे। तर आत्मतत्वाचा स्वभाव कसा? सत चित आनंद नित्य। आता तसं बघितलं बंधू भगिनींनो, तर नित्य म्हटल्यानंतर स्वभाव हे सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे, पण त्या गोष्टीला ठासून सांगणं म्हणतो ना आपण, ठासून सांगण्याकरता तसं हे आचार्यांनी इथे त्याची शब्द योजना केलेली आहे। कशी? की आत्मतत्वाचा स्वभाव हा सतचित आनंद, म्हणजेच जसा मनुष्याचा स्वभाव बदलत नसतो तसंच आत्मतत्वाचा हा जो स्वभाव आहे हा कसा आहे? सत म्हणजे याचंच अस्तित्व आहे, चित म्हणजे हे ॲब्सोल्यूट ज्याला म्हणतो की निरपेक्ष ज्ञान। निरपेक्ष मागच्या वेळेस चर्चा पण केली होती, आपल्याला लक्षात असेल की निरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष ज्ञान आणि निरपेक्ष आनंद। निरपेक्ष मी का म्हणतोय? निरपेक्ष म्हणण्याचा त्याच्या मागचं कारण असं की आपण जे काही इंद्रियांनी ज्ञान घेत असतो, जर इंद्रियांमध्ये दोष असेल तर ते ज्ञान आपण व्यवस्थित प्राप्त करू शकत नाही। उदाहरणार्थ एका प्रकारचा रोग असतो कलर ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो, म्हणजे अशा व्यक्तीचे डोळे बिलकुल चांगले असतात, त्यात काही दोष नसतो, पण आपण जसा अंतर करतो निळा रंग, पिवळा रंग, हिरवा रंग, तसा तो अंतर ती व्यक्ती करू शकत नाही। म्हणजेच काय? इंद्रियांमध्ये दोष जर असला तर ज्ञान आपल्याला जे मिळतं ते योग्य नसतं, इंद्रियांच्या सापेक्ष असतं। पण आत्मतत्वाचं हे जे ज्ञान आहे ते कसं आहे? कोणत्याही इंद्रियांवरती आधारित नाही आहे, निरपेक्ष ज्ञान आहे, अस्तित्व निरपेक्ष आहे। अस्तित्व निरपेक्ष आहे याचा अर्थ काय? की हे सर्व जग जे आपण बघत आहोत त्याच्या आधारात, त्याचा आधार काय आहे? तर आत्मतत्व। आणि आत्मतत्वाचा आधार काय आहे? आत्मतत्वच, त्याला कोणत्या आधाराची आवश्यकता नाही आहे। आणि आनंद म्हणजे निरपेक्ष आनंद। निरपेक्ष आनंद म्हणजे की जो आनंद कशावरती सुद्धा आधारित नसतो। समजा तुम्ही माझी स्तुती केली तर मी आनंदित होतो, म्हणजे माझा आनंद तुमच्या स्तुतीवरती अवलंबून आहे। पण आत्मतत्वाचा आनंद कसा आहे की तो कशावरतीही अवलंबून नसतो। तर हे 3 स्वभाव जे अतिशय महत्त्वाचे आहेत त्याची सखोल चर्चा मागच्या वर्गात आपण केलेली आहे।
सच्चित आनंद हे आत्मतत्वाचा स्वभाव आहे. जसं प्रकाश सूर्याचा आहे आणि पाण्याचा शीतलता, अग्नीचा उष्णता. प्रकाशाशिवाय सूर्याची कल्पना करू शकत नाही, शीतलतेशिवाय पाण्याची कल्पना करू शकत नाही आणि उष्णतेशिवाय अग्नीची कल्पना करू शकत नाही. जसे हे 3 धर्म किंवा 3 स्वभाव आहेत 3 विभिन्न गोष्टींचे, तसेच आत्मतत्वाचा स्वभाव काय आहे? सच्चित आनंद, ते निरपेक्ष. हे आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती. आता आजच्या 25व्या श्लोकाकडे जाऊया. आधी तो वाचूया, त्याचा अर्थ वाचूया आणि मग त्याचं विवेचन सुरू करूया. आत्मनः सच्चिदंशश्च बुद्धेः वृत्तिरितिद्वयं संयोज्य चा विवेकेन जानामिति प्रवर्तते. आत्मनः सच्चिदंशश्च बुद्धेः वृत्तिरितिद्वयं संयोज्य चा विवेकेन जानामिति प्रवर्तते. आत्म्याचा सच्चित अंश आणि बुद्धीची वृत्ती या दोघांच्या अविवेकाने संयोग करून मी जाणतो हा भाव उत्पन्न होतो. पहा, संयोग कोणाचा होतोय? फक्त ऐकून घ्या. आपण जेव्हा विवेचनात जाऊ ना, तर त्याची फोड करून आपण समजण्याचा प्रयत्न करूया. आत्म्याचा सच्चित अंश, आपण आत्ताच चर्चा केली. आत्मतत्वाचा स्वभाव काय आहे? सच्चित आनंद. त्यातले फक्त 2च अंश घेतलेत. कोणते कोणते? सत आणि चित. आणि बुद्धीची एक फॅकल्टी म्हणूया, एक वृत्ती, यांचा संयोग होतो. कोणाकोणाचा? आत्मतत्वाच्या सच्चित अंशाचा आणि बुद्धीच्या वृत्तीचा किंवा विकाराचा. तो संयोग कसा होतो? अविवेकाने, विवेकपूर्वक नाही. आणि अविवेकाने संयोग होऊन काय होतो? मी जाणतो हा भाव उत्पन्न होतो. मी जाणतो हा भाव अज्ञानदर्शक आहे. मी जे वापरतो शब्द त्यातून तुम्हाला कदाचित हादरे बसतील. मी जाणतो आणि हे अज्ञान सूचक आहे वेदांताच्या दृष्टीने. मी जाणतो, वेदांत कशाला समजतो? मी जाणतो, ज्याला आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे तो अशा काही टिमक्यांनी वाजवत मला आत्मसाक्षात्कार झाला आहे. ज्याला झाला असतो तो बोलत नाही आणि जो बोलतो त्याला झालेला नाही आहे. हा सिद्धांत आपल्याला ठाऊकच आहे. मी जाणतो, पण इथे ज्या संदर्भाने मी जाणतो हा वाक्य घेतल्या गेलेला आहे याचा अर्थ इथे सामान्य ज्ञान आहे. म्हणजे हे सेक्युलर नॉलेज ज्याला म्हणतो, या जगाचं लौकिक ज्ञान असं जरी तो म्हणतो तरी ते अज्ञानसूचक आहे. ते अज्ञानसूचक का आहे? आता हे अज्ञानसूचक का आहे हे समजून घेण्याकरता आपण याचं विवेचन व्यवस्थित सुरू करूया. एका प्रश्नाच्या माध्यमातून आधी या श्लोकाला समजण्याचा प्रयत्न करूया. मी जाणतो म्हणजे नेमकं हे काय घडतंय? ही क्रिया घडतीये. मी चालतो, मी बोलतो, मी ऐकतो, मी धावतो, मी जेवतो, मी झोपतो, हे सगळे काय? क्रियादर्शक वाक्य आहेत. बरोबर की नाही? आता आत्मतत्वाची जे अनेक म्हणजे ते स्वभाव जे आहेत त्याच्यामध्ये एक निष्क्रिय आणि निर्विकार हे 2 शब्द आपण वापरतो बघा. आता जाणणे म्हणजे काय? क्रिया आहे. जर जाणणे म्हणजे क्रिया आहे आणि आत्मतत्व निष्क्रिय आहे याचाच अर्थ आत्मतत्व जाणत नाही. आणि आत्मतत्व जाणत नाही म्हणजे मी जाणतो असं म्हटल्यानंतर आत्मतत्व जाणत नाही,
त्याच्याकरता पहिला पुरावा म्हणजे जाणतो ही एक क्रिया आहे. आत्मतत्वामध्ये क्रिया घडत नसल्याने आत्मतत्व जाणत नाही. अजून दुसरा पुरावा देतो. आत्मतत्व हे ज्ञानस्वरूप आहे. सगळं ज्ञान त्याच्याकडे ऑलरेडी आहे. या जगामध्ये त्याला जाणण्यासारखं काही नाही आहे. तर तो कशाला जाणेल आहे? आलं लक्षात? आपल्याला असं वाटतं की मी जाणतो म्हणजे बहुतेक बुद्धी जाणत असेल. पण इथे लक्षात घ्या, बुद्धी ही जड आहे. बुद्धी ही जड आहे. तिच्यामध्ये स्वतःमध्ये कोणत्याही क्रिया घडत नसतात. जितका हा टेबल जड आहे तितकीच आपली बुद्धी जड आहे. साधारणपणे म्हणतो आपण एखाद्या मुलाला त्याने त्याला मूर्खासारखा वागला किंवा काही त्याला समजले, काही आपण म्हणतो काय जडबुद्धी आहे मुलगा हा. तर बुद्धी वास्तविक जड असते, त्याच्यामध्ये चैतन्य नसतो. पण मग बुद्धीमध्ये हे जे सगळ्या ज्यावर म्हणतो विचार करणे, निर्णय घेणे, ही क्षमता येण्याकरता चैतन्य कुठून येतो? तर पहा, आता इथून सगळी मजा सुरू होते. म्हणजे आत्मतत्व वेगळ्याने काहीही जाणू शकत नाही. का? कारण की जाणणे हे क्रिया आहे आणि आत्मतत्वामध्ये क्रिया घडत नाही. बुद्धी वेगळी विचार केला आपण तर ती जड आहे. त्याच्यामध्ये कोणती क्रियाच, म्हणजे जड असल्याने कोणती क्रिया घडणं शक्यच नाही आहे. तर आपण मग जे म्हणतो सेक्युलर नॉलेजमध्ये, या जागतिक आपण जे काही अभ्यास करतो किंवा काही काही माहिती गोळा करत असतो, मी जाणतो, तर नेमकं मग कोण जाणतं? पहा, आता आपला या सगळ्या शब्दांचा परिचय झालेला आहे. मी सध्या आत्मतत्वाला वेगळं केलेलं आहे, बुद्धीला वेगळं केलेलं आहे. आत्मतत्व जाणू शकत नाही. जाणणे क्रिया आहे. क्रिया कधीही आत्मतत्वामध्ये घडत नाही. बुद्धी जड आहे, चैतन्यच नाही त्याच्यामध्ये, तर ती कसला ती जाणून घेणार? इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे बंधू भगिनींनो, की जाणणे ही क्रिया, या जगामध्ये कोणतीही क्रिया कर्त्याशिवाय होत नसते. आणि क्रिया घडल्यानंतर कर्तामध्ये नेहमी बदल घडत असतो. थोडंसाच डोकं दुखवणार आहे, नंतर चहा घ्या लागलं तर. हां, पण सोपं आहे, फार जास्त म्हणजे ताण घेण्याची आवश्यकताच नाही आहे. मी 2 गोष्टी सांगितल्या आत्ता, की क्रिया कशी असते, ही नेहमी कर्तावरती अवलंबून असते. कर्ताशिवाय कोणतीही क्रिया या जगात घडू शकत नाही. आणि क्रिया घडल्यानंतर कर्तामध्ये नेहमी बदल घडत असतो. कसं? मी मंदिराकडे जातो, कर्ता कोण झाला? मी. जातो किंवा जाणे ही क्रिया झाली. मी मंदिराकडे गेल्यानंतर, तिथे पोहोचल्यानंतर माझ्यामध्ये काही ना काही बदल घडणारच. थोडासा धावत गेल्याने किंवा द्रुतगतीत गेल्याने थोडासा दम लागणार. कदाचित मंदिर दूर असेल तर थोडासा घाम फुटणार. काहीतरी माझ्या कोशिकांमध्ये बदल घडणार. म्हणजे हे 2 सिद्धांत लक्षात ठेवा, की क्रिया कर्त्याशिवाय घडू शकत नाही. कर्ता असलाच पाहिजे. आणि क्रिया झाल्यानंतर त्या कर्तामध्ये बदल घडलाच पाहिजे. आता मी जाणतो किंवा जाणण्याची क्रिया जर ही आत्मतत्वामध्ये घडली असती तर त्याच्यामध्ये जाणण्याची क्रिया पण घडली असती आणि आत्मतत्व बदललेला सुद्धा असता. जसं मी मंदिराकडे जाऊन मी बदललो, इथून गेल्यानंतर तिथे मला दम लागला, थोडा थकलो, घाम फुटला. जो मी इथे होतो तो तिथे नव्हतो क्रिया घडल्यानंतर. तर जर आत्मतत्व आपण जर असं समजलं की आत्मतत्व जाणण्याची क्रिया आत्मतत्वामध्ये घडते, तर तसं शक्यच नाही आहे. का? कारण की
आत्मतत्व कोणतीही क्रिया करत नाही आणि क्रिया झाल्यानंतर आत्मतत्वामध्ये मग बदलसुद्धा घडला पाहिजे, बदलसुद्धा घडत नाही. याचाच अर्थ काय, मी जाणतो ही क्रिया आत्मतत्वामध्ये मुळीच घडत नाही, मुळीच घडत नाही. आणि दुसरं, बुद्धी इतकी जड आहे की या बुद्धीमध्ये चैतन्यच नाही आहे, तरी जाणणार काय. तर मग आता प्रश्न पडला की मी जाणतो म्हणजे नेमकं जाणतो कोण. याचं उत्तर या श्लोकामध्ये दिल्या गेलेलं आहे. आत्मनः सच्चिदंशश्च बुद्धेः वृत्ती रीतिद्वयम्. पहा बरं की आता वेगळ्याने आत्मतत्व जाणू शकत नाही, वेगळ्याने बुद्धी जाणू शकत नाही, पण हे दोन्ही कसे आहेत, एकदम जवळजवळ आहेत. कसे आहेत, एकदम जवळजवळ. आणि जे अज्ञानी, अविवेकी, अल्पमती, अल्पमेधसाम जे लोक असतात, त्यांना या दोन वस्तू जर जवळजवळ आल्या त्याच्यामध्ये त्यांना अंतर करता येत नाही. आणि म्हणून त्यांना अविवेकी असं म्हणतात. इथे पण शब्द आलेला आहे, संयोज्य च्या विवेकेन जानामिति प्रवर्तते. की हे जे दोन म्हणजे आत्मतत्व आणि बुद्धी जवळजवळ आलेले आहेत, पण हे आपल्याला एक वाटतात का, आपण अविवेकी असल्याने. बरं मग हे जवळ आल्याने नेमकं घडतं काय, जाणतं कोण हे तरी सांगा. हां, तेच चर्चा करणार आहोत आपण. दोन जवळजवळ आल्याने बुद्धीचे तीन गुण सांगितले. तीन म्हणजे त्यांचे स्वभावाची वैशिष्ट्य, सत, चित, आनंद. त्यातलं सत आणि चित या दोघांशी बुद्धीचं अविवेकपूर्ण मिश्रण होतं. आता अविवेकपूर्ण मिश्रण होतं मी असं का म्हणतोय, कारण की अंधकार आणि प्रकाश यांचं मिलन कधी होऊ शकतं का. जिथे अंधकार आहे तिथे प्रकाश नाही आहे, आणि जिथे प्रकाश आहे तिथे अंधकार नाही आहे. पण हे इतके जवळजवळ आहेत की आपल्यासारख्या अज्ञानी, अविवेकी लोकांना काय वाटतं की हे दोघंही एकच आहे. म्हणजेच काय, आत्मतत्वाचं सत, चित अंश आणि बुद्धी. बरं ठीक आहे, अविवेक संयोग त्यांचा झाला, त्यांनी नेमकं घडतं काय. त्यांनी घडतं असं की सत आणि चित हे प्रभावित करतात बुद्धीला, म्हणजे त्याला बुद्धीला चैतन्य प्राप्त होतं. चैतन्य प्राप्त झाल्याने बुद्धीमध्ये चालना येते, वृत्ती निर्माण होतात, विकार निर्माण होतात, विल म्हणजे ज्याला म्हणतो की इच्छाशक्ती निर्माण होते, निर्णय घेण्याची क्षमता येते, विचार करण्याची क्षमता येते. म्हणजे हे सगळं काय, बुद्धीचे विकार आहे. चैतन्य मिळालं, आत्तापर्यंत इनर्ट होतं, जड, पण जसंच त्यांना चैतन्य मिळालं त्याच्यामध्ये विकार सुरू झाले, विचार करणं, निर्णय घेणं, हे सगळं सुरू झालं. आणि ही जी काही क्रिया घडते बुद्धीमध्ये, पहा, क्रिया बुद्धीमध्ये घडते, आत्मामध्ये नाही. आत्माने काय केलं, फक्त प्रकाश दिला, म्हणजे चैतन्य दिलं. आणि ही जी काही विकार वृत्ती घडत आहे बुद्धीमध्ये, त्या बुद्धीचा एक ज्याला म्हणूया की मिथ्यारोपण, फॉल्स सुपरइम्पोजिशन, ते त्या सच्चितवरती होतं. आपल्याला काय वाटतं की आत्मतत्वच विचार करत आहे, निर्णय घेत आहे. असा सगळा घोळ आहे हा. आपल्याला काय वाटतं की अरे हे आत्मतत्वामध्येच सगळं काही घडतं, विचार करून राहिला आहे का, किंवा निर्णय घेऊन राहिला आहे का. पण वास्तविक जर जाणणे ही क्रिया घडली असती आत्मतत्वामध्ये, तर आत्मतत्वाची परिभाषाच बाधित झाली असती. कारण की आत्मतत्वामध्ये क्रिया घडत नाही, आत्मतत्वामध्ये विकार घडत नाही, वृत्ती घडत नसतात. त्या नेमक्या घडत असतात बुद्धीमध्ये.
पण बुद्धी जड आहे. चैतन्य घेते कोणाकडून? सच्चित अंशाकडून घेते, म्हणजे आत्मतत्वाकडून घेते असं म्हटलं तरी चालेल. आत्मतत्वाकडून चैतन्य घेऊन बुद्धीमध्ये विकार उत्पन्न होतात आणि ते विकार आत्मतत्वावरती थोपवले जातात. आपल्याला वाटतं आत्मतत्वच, आपल्याला असं वाटतं नाही, आपल्याला भासतं की आत्मतत्वच विचार करत आहे, आत्मतत्वच निर्णय घेत आहे. आत्मतत्वच विचार करत आहे, आत्मतत्वच निर्णय घेत आहे. आपल्याला हे असं भासत असतं. आपल्याला असं सुद्धा भासत असतं, आपण अविवेकी आहोत म्हणून, की हे सच्चित अंश आत्मतत्वाचा आणि बुद्धी हे एकदम बिलकुल काय जवळजवळ आले आहेत का? पहा, या अविवेक संयोगानेच ती बुद्धी चलायमान होते, आत्मतत्वावरती वृत्ती आरोपित होतात बुद्धीच्या, आणि त्यातून मी जाणतो म्हणजे हा अहंकार, हा अज्ञान निर्माण होत असतो. म्हणून मी सुरुवातीला म्हणतो की मी जाणतो हे म्हणणे काय, हे अज्ञानाचे लक्षण आहे. का? कारण की आत्मतत्व हे जाणू शकत नाही, बुद्धी जाणू शकत नाही, पण त्यांचा अविवेक संयोग झालेला आहे. त्याच्यातून अज्ञान जन्माला आलेलं आहे, त्यातून अज्ञान जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे आत्मतत्वच जाणत आहे का? पहा, वास्तविक पाहता, मी पुन्हा सांगतो, वास्तविक पाहता आत्मतत्व एकटा निष्क्रिय असल्याने जाणण्याची क्रिया त्याच्यात घडू शकत नाही. बुद्धी जड आहे, जाणण्याची क्रिया तिच्यामध्ये सुद्धा होऊ शकत नाही. पण जेव्हा हे जवळजवळ असतात, आत्मतत्वाचं चैतन्य बुद्धीला उत्तेजित करतं, चैतन्य देतं, त्याच्यामध्ये वृत्तीविकार निर्माण होतात, त्या वृत्तीविकार आत्मतत्वावरती थोपवल्या जातात आणि त्यांच्या त्या जवळजवळ आल्याने काय निर्माण होतं? अविवेकपूर्ण एक तो संयोग असतो आणि तो संयोग म्हणतो की मी जाणतो. हे लक्षात ठेवा बंधू भगिनींनो, की एकटा आत्मतत्व जाणू शकत नाही, एकटी बुद्धी जाणू शकत नाही. पण हे यांचं जेव्हा अविवेकपूर्ण यांचं संबंध येतो, तेव्हा मी जाणतो हा अज्ञानभाव हा तयार होत असतो. तर आपल्यामध्ये जे म्हणतो ना की मी जाणतो, हा बोध जो असतो हा आपल्या अहंकाराला असतो. हे जे अविवेकपूर्ण जो संबंध झालेला आहे आत्मतत्वाचा म्हणा किंवा सच्चित अंशाचा आणि बुद्धीचा म्हणा, त्यातून अहंकार हा बोध निर्माण होतो. आणि आपण जे म्हणतो ना की मी जाणतो, मी सुरुवातीला म्हटलं की मी जाणतो, हे अज्ञानाचं लक्षण आहे. का आहे? कारण की ते अहंकारातून निर्माण झालेलं आहे. अहंकार काय आहे? अज्ञानच आहे. का अज्ञान आहे? कारण की अविवेकपूर्ण आत्मतत्वाचा आणि बुद्धीचा संगम झालेला आहे. ही साखळी लक्षात ठेवा बरं. मी पुन्हा सांगतो एकदा, मी जाणतो हे अज्ञानसूचक का आहे? कारण की ते अज्ञानरूपी अहंकारातून जन्माला येत असतं. बरं, हे अज्ञानरूपी अहंकार जन्माला कसं येतं? तर अविवेकपूर्ण बुद्धी आणि आत्मतत्व यांचा अविवेकपूर्ण संगम होतो. अविवेकपूर्ण मी का म्हणतोय? कारण की संगम घडतच नाही आहे, संयोग घडतच नाही आहे, पण आपल्याला ते वाटतं आणि त्यातून हा अज्ञानरूपी अहंकार जन्माला येतो आणि तो म्हणतो मी जाणतो, मी खातो, मी पितो, मी बोलतो, मी चालतो. ह्या सगळ्या गोष्टी किंवा मी जाणतो आपण तिथून सुरुवात केली होती. ही क्रिया कुठे घडते? ही क्रिया त्या अज्ञानरूपी अहंकारामध्ये घडत असते. अज्ञानरूपी अहंकारामध्ये घडत असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की पहा की आत्मतत्व याच्यामध्ये कोणतीही क्रिया घडत नाही. जाणणे ही एक क्रिया आहे आणि क्रिया जेव्हा घडते तिथे कर्ता असलाच पाहिजे आणि कर्तानी क्रिया केल्यानंतर त्या कर्तामध्ये काहीतरी बदल घडतच असतो.
तर जर आत्मतत्वावरती आपण हे सिद्धांत लावले तर आत्मतत्व मुळात काही करतच नाही. आणि क्रिया झाल्यानंतर हे म्हणतात की बदल पण घडला पाहिजे, तर बदलसुद्धा घडत नाही. याचा अर्थ आत्मतत्व क्रिया, जाणण्याची क्रिया त्यात घडत नाही. बुद्धी जड असल्याने त्याच्यामध्ये सुद्धा जाणण्याची क्रिया घडत नसते. पण हे दोन्ही जेव्हा अविवेकपूर्ण जवळजवळ येतात, त्यांचा संयोग घडतो, त्यांचा मिलन घडतं. म्हणजे मिलन घडलेलं दिसतं, मिलन घडत नसतं, ते फक्त जवळ येतात. तर आत्मतत्वाचं चैतन्य बुद्धीवर पडतं, बुद्धी सक्रिय होते, कार्यशील होते, त्याच्यामध्ये निर्णय घेणं, विचार करणं, या सगळ्या वृत्तीविकार निर्माण होतात. आणि ते वृत्तीविकार त्या आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केल्या जातात, थोपवल्या जातात. आपल्याला वाटतं आत्मतत्व जाणतं आहे का, पण तसं नाही आहे. ह्या दोघांच्या अविवेक संयोगाने अहंकार, अज्ञानरूपी अहंकार जन्माला येतो. आणि हा बोध त्याचा असतो की मी जाणतो. ही पूर्ण शृंखला अशी आहे. पण मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हा जो संयोग आहे हा अविवेकपूर्ण आहे. हा भासतो. जसं प्रकाश आणि अंधकार कधी एक होऊ शकत नाही, तेल आणि पाणी कधी एक होऊ शकत नाही, तसं आत्मतत्व आणि बुद्धी हे कधी हे जवळजवळ असतात, पण अविवेकी लोकांना ते एकच दिसत असतं. अविवेकी लोकांना ते एकच दिसत असतं. तर आत्मनः सच्चिदंशश्च बुद्धेः वृत्तिरितिद्वयं संयोज्य च अविवेकेन जानम इति प्रवर्तते. म्हणजे काय होत असतं की आत्मतत्वाचं सच्चित अंश आणि बुद्धीची वृत्ती या दोघांचा अविवेकपूर्ण संयोग होतो किंवा संयोग भासतो. आणि त्यातून काय होतं, जानामिती प्रवर्तते, मी जाणतो ही किंवा हा बोध हा निर्माण होत असतो. वास्तविक आत्मतत्वही जाणत नाही, वास्तविक बुद्धीही जाणू शकत नाही. आत्मतत्व का जाणू शकत नाही? कारण की आत्मतत्वामध्ये कोणतीही क्रिया घडत नसते, त्याच्यामध्ये कोणताही बदल घडू शकत नाही. पण क्रिया घडण्याकरता बदल घडणं हे आवश्यक आहे, म्हणजे त्यात क्रिया घडत नाही. आणि बुद्धी अचैतन्य असल्याने, जड असल्याने त्याच्यामध्ये सुद्धा जाणण्याची क्रिया घडू शकत नाही. पण या दोघांच्या कॉम्बिनेशननी मी जाणतो हा बोध अज्ञानपूर्वक निर्माण होत असतो. आणि म्हणून म्हणतो मी जाणतो हा भाव अज्ञानसूचक आहे वेदांताच्या दृष्टीने. या श्लोकाचं वैशिष्ट्य असं बंधू भगिनींनो की या श्लोकामध्ये उदाहरण दिलेलं नाही आहे, पण वेदांताच्या इतर प्रकरण ग्रंथातून आपण उदाहरण घेऊन याला समजण्याचा प्रयत्न करूया. आणि उदाहरण म्हणजे अत्यंत सोपं आहे, आपल्या दैनंदिन जीवनातला आपण त्याला बघत असतो. कल्पना करा की माझ्या हातामध्ये एक मी इलेक्ट्रिकल बल्ब घेतलेला आहे, त्याला कोणताही विद्युत प्रवाह जोडलेला नाही आहे. तर तो प्रकाश देईल का? एकदम वेगळा आहे, तो बिलकुल हातामध्ये पकडलेला आहे त्याला, आणि त्याच्याकडे बघितलं तर तो प्रकाश देईल का? नाही. इथे इलेक्ट्रिकल वायर दिसून राहिले आहेत आणि त्या इलेक्ट्रिकल वायरमध्ये ते होल्डर पण लागलेलं आहे, बल्बचा होल्डर, आणि त्या वायरमध्ये इलेक्ट्रिक प्रवाह प्रवाहित होत आहे, पण एक पण इलेक्ट्रिक बल्ब लावलेला नाही आहे. मी कितीही वेळा स्विच ऑन केलं तर प्रकाश देणार का? तो नाही देणार. वेगळं इलेक्ट्रिक बल्ब हातात घेतला तो प्रकाश देऊ शकत नाही. वेगळं विद्युत प्रवाह प्रवाहित होत आहे तरीसुद्धा तो प्रकाश देऊ शकत नाही. पण जेव्हा मी तो इलेक्ट्रिक बल्बचा संयोग करणार विद्युत प्रवाहाशी त्या होल्डरमध्ये लावून, तर काय होईल? मला प्रकाश मिळेल. पहा, सोपं आहे की नाही?
वेगळं इलेक्ट्रिक बल्ब प्रकाश देऊ शकत नाही, वेगळा विद्युत प्रवाह प्रकाश देऊ शकत नाही. पण त्या दोघांचं जर आपण मिलन केलं, त्या होल्डरमध्ये बल्ब लावला आणि स्विच ऑन केलं तर आपल्याला प्रकाश मिळतो. बिलकुल त्याप्रमाणे आत्मतत्व त्याच्यामध्ये क्रिया घडत नसल्याने मी जाणतो ही क्रिया त्याच्यामध्ये घडू शकत नाही. बुद्धी जड असल्याने त्याच्यामध्ये कोणती क्रिया घडू शकत नाही. पण या दोघांच्या अविवेकपूर्ण संगमाने मी जाणतो हा बोध प्रवर्तते, उत्पन्न होत असतो. आलं लक्षात? अजून एक उदाहरण घेऊया, तो पण वेदांतातलाच आहे. की कल्पना करा की माझ्याकडे हातामध्ये असा एवढा जाड असा लोखंडाचा एक बॉलसारखा आहे आणि माझ्या शेजारी एक चांगली भली मोठी शेगडी पेटलेली आहे कोळशाची, आणि त्या कोळशाच्या त्या शेगडीमध्ये मी तो लोखंडाचा जो बॉल आहे तो टाकतो. 10-15 मिनटानंतर आपण काय बघतो की ते लोखंडाचा तो गोळा आहे लाल झालेला आहे, एकदम तापलेला आहे पूर्ण एकदम. आपण काय म्हणतो? त्या लाल जो गोळा आहे त्याला बाहेर काढून म्हणतो पहा आगीचा गोळा, अग्नीचा गोळा असं म्हणतो. पण खरं बघितलं तर अग्नीला काही आकार असतो का? त्या बॉलच्या ऐवजी मी काही आयताकार किंवा एक रिंग टाकली तर अग्नी त्याचा शेप घेणार. म्हणण्याचा अर्थ काय की अग्नीला स्वतःचा काही आकार नसतो, पण ती अग्नी जी आहे त्या लोखंडाचा तो जो बॉल आहे त्याला व्यापून असते, म्हणून तो आपल्याला लाल दिसतो. तो आपण काय म्हणतो की अग्नीचा गोळा किंवा अग्नीची रिंग. पण हे केव्हा घडतं? जेव्हा अग्नीचा गोळा आणि अग्नी जेव्हा जवळजवळ येतात आणि सामान्य अविवेकी लोक त्याला वेगळं करू शकत नाही. सामान्य लोक वेगळं करू शकत नाही, पण आपण वेगळं करू शकतो. तेवढी बौद्धिक क्षमता आपली आहे. आपल्याला माहिती आहे तो आगीचा गोळा नाही आहे, गोळा तो लोखंडाचा आहे आणि अग्नी त्याला व्यापून आहे. आलं लक्षात? जर मी वेगळा गोळा ठेवला आणि वेगळी अग्नी ठेवली तर त्याला आपण म्हणतो का अग्नीचा गोळा? नाही. पण त्या दोघांना अविवेकपूर्ण जर मी मिक्स केलं तर काय होतं? मग मी म्हणतो अग्नीचा गोळा. का म्हणतो? कारण की त्या अग्नीने त्या गोल आकाराला व्यापून घेतलेलं असतं. जेव्हा व्यापून घेतलेलं असतं तेव्हा काय होतं? अग्नी ही अग्नी गोळ्याला व्यापते आणि गोळा अग्नीला आकार देतो. पहा काय घडतं आहे. आपण हे जे मी जाणतो ही क्रिया चर्चा करत असताना काय होत होतं? आत्मतत्व आपलं चैतन्य देत होतं बुद्धीला, आणि बुद्धीमध्ये जे विकार घडत होते ते विकार थोपवले जात होते आत्मतत्वावरती. आणि आपल्याला असं वाटायचं आत्मतत्वच जाणतो का? पण तसं नाही आहे. बिलकुल हे जे बल्ब याचं उदाहरण जे आहे अग्नीच्या गोळ्याचं, बिलकुल फिट बसतं एकदम. की जेव्हा त्या अग्नीच्या गोळ्याला तापवतो आपण म्हणतो अग्नीचा गोळा. अग्नीचा गोळा चुकीचा आहे. अरे अग्नी त्या गोळ्याला व्यापून आहे, म्हणजे तो जो गोळा आहे त्यांनी आपला आकार दिला अग्नीला आणि अग्नीने काय केलं? त्या गोळ्याला व्यापलं. पण जर अग्नी आणि गोळ्याला वेगळं केलं तर अग्नीचा गोळा म्हणतो का आपण? नाही. बिलकुल याप्रमाणे ते काय म्हणतात त्याला मी जाणतो हे कॉम्बिनेशन नंतरच ते अज्ञान उद्भवतं. आत्मतत्व आणि बुद्धी यांचं कॉम्बिनेशन झालं अविवेकपूर्ण, त्यातून अज्ञानपूर्ण अहंकार जन्माला येतो आणि तो अहंकार म्हणतो की मी जाणतो. 2 उदाहरण घेतले आपण. अजून एक उदाहरण घेऊया.
थोडा विषय कठीण आहे म्हणून. आणि हा तिसरा उदाहरण तर अत्यंत सोपा आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या ती गोष्ट नक्की ऐकलेली आहे तुम्ही कुठे ना कुठे लहानपणी. काय ती गोष्ट आहे की एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये खूप साऱ्या झोपड्या आहेत. अचानक त्या गावामध्ये एक व्यक्ती आहे की ज्याला दोन्ही पाय नाही आहेत. तो चालू शकत नाही, बिचारा घसरत चालतो. आणि दुसरी व्यक्ती आहे की त्याला दोन्ही डोळे नाही आहे पण त्याचे पाय चांगले आहेत. आता एक दिवशी असं घडतं की संपूर्ण गावाला, छोटंसं गाव आहे, 5-50 झोपड्या आहेत, काहीतरी आग लागते, भीषण आग. जो जिथे आहे तिथून तो बिलकुल जीव घेऊन धावत असतो. प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी असते आणि तो कोणाकडे बघत नाही. प्रत्येकजण धावत आहे की गावाच्या बाहेर कसं पळायचं. कोणी कोणाला मदत करत नाही आहे. आता ज्याचे दोन्ही पाय नाही आहे त्याची अवस्था तुम्ही बघा की त्याला रस्ता दिसतोय कुठून पळायचं पण तो चालू शकत नाही आहे. आणि ज्याला दोन्ही डोळे नाही आहे तो चालू शकतोय, पळू शकतोय, पण नेमकं कोणत्या दिशेला पळायचं याला कळत नाही आहे. आता काय करायचं. योगायोगाने तो जो दोन्ही पायांनी पंगू असतो तो त्याला हाक मारतो, अरे इकडे ये. म्हणजे काय, अरे मला धावता येत नाही आहे, अरे तू इकडे तर ये, आपण दोघं मिळून इकडून पळून जाऊ. म्हणजे कसं. म्हणजे पहा, तुझ्याकडे पाय आहे पण तुझ्याकडे डोळे नाही आहे, माझ्याकडे डोळे आहे पण माझ्याकडे पाय नाही आहे. जो पंगू मनुष्य असतो तो म्हणतो दुसऱ्याला की तुझ्या खांद्यावरती मला बसव, मी तुझ्या खांद्यावरती बसून तुला रस्ता दाखवतो आणि तुझ्या पायाने धावत धावत आपण या धोक्यातून बाहेर पडू आहे. वंडरफुल. एक्झॅक्टली ही गोष्ट घडती इथे. पंगू व्यक्ती धावू शकत नाही, अंध व्यक्ती बघू शकत नाही. पण जेव्हा त्या अंध व्यक्तीच्या खांद्यावरती तो पंगू व्यक्ती बसतो त्याच्यानंतर त्या पूर्ण युनिटला, त्याला आपण एक युनिट म्हणूया, त्यांना डोळे पण आहे, त्यांना पाय पण आहे आणि ते पळ काढतात, बरोबर पळ काढतात आणि वाचतात. बिलकुल त्याप्रमाणे बुद्धीला, क्षमा करा, आत्मतत्वाला क्रिया नाही आहे, बुद्धीला चैतन्य नाही आहे. आत्मतत्वाकडून चैतन्य बुद्धी घेते, विकार वृत्ती उत्पन्न होतात, त्या वृत्ती विकार मिथ्या आरोपित केल्या जातात आत्मतत्वावरती. आणि ह्या मिश्रणाने एक अहंकार, अज्ञानजन्य अहंकार जन्माला येतो आणि तो म्हणतो मी जाणतो. तर मी जाणतो ही क्रिया बुद्धीमध्ये घडत नाही, ही क्रिया आत्मतत्वामध्ये घडत नाही, ही क्रिया घडते तर अज्ञानरूपी जे संयोग आहे त्यातून एक अज्ञानरूपी अहंकार जन्माला येतो आणि तो अहंकार म्हणतो मी जाणतो. आणि नाहीतरी आत्मतत्व ही एक ज्ञानाची, अनंत ज्ञानाची खाण आहे, त्याला जाणण्यासारखं काहीच नाही आहे, त्याला जाणण्यासारखं काहीच नाही आहे. तर हे जो श्लोक आहे बंधू भगिनींनो की मी जाणतो म्हणजे नेमकं हे घडतं कुठे. हे आपल्या अहंकार तो जेव्हा जन्माला येतो, जेव्हा म्हणजे जन्म झाल्याबरोबरच तो जन्मालाच आलेला असतो आणि तो काही आपण सोडायला तयार नसतो, आपल्याला तो खूप प्रिय असतो. पण तो जन्माला कसा येतो की बुद्धी आणि आत्मतत्वाचा हे जे ज्याला म्हणूया की अविवेकपूर्ण संयोग असतो, संगम असतो, त्याच्यामुळे तो जन्माला आलेला असतो. तर इथे हा श्लोक पूर्ण होत आहे. तर यातून आपल्याला जे शिकण्यासारखं मिळालं की आत्मतत्वामध्ये कोणतीही क्रिया घडत नाही, निर्विकार असतं. जाणणे हे एक क्रिया आहे. वेदांत सांगतं क्रिया घडते हे त्याच्याकरता काय काय अटी आहेत, तर कर्ता असला पाहिजे आणि क्रिया घडल्यानंतर कर्तामध्ये बदल घडला पाहिजे.
तर हे सिद्धांत आपण आत्मतत्वावरती लावले तर आपल्याला लक्षात येतं की आत्मतत्वामध्ये कोणतेही विकार किंवा क्रिया घडत नसल्याने मी जाणतो ही क्रिया कधीही आत्मतत्वामध्ये घडत नाही. बुद्धी जड असल्याने त्याच्यामध्ये काही घडणे हे शक्यच नाही आहे. पण जेव्हा या दोघांचा अविवेकपूर्ण संयोग होतो, त्या अविवेकपूर्ण संयोगामध्ये काय घडत असतं, अज्ञानरूपी अहंकार जन्माला येतो. आणि तो कसा जन्माला येतो, कारण की बुद्धी आत्मतत्वाकडून चैतन्य घेते. बुद्धी आत्मतत्वाकडून चैतन्य घेते, तिच्यामध्ये विकार घडतात, विचार करणे, निर्णय घेणे, आणि ते मिथ्या आरोपित केल्या जातात आत्मतत्वावरती. आणि आपल्याला असं भासतं की आत्मतत्वच जाणत आहे का, पण वास्तविक आत्मतत्व जाणत नसतं. ते अहंकार जो जन्माला आलेला आहे, अविवेकपूर्ण अज्ञान अहंकार, तो जाणत असतो. तर हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. पुढचा श्लोक घेऊया. आत्मनो विक्रिया नास्ती. हा जो वरचा श्लोक आहे ना बंधू भगिनींनो, त्याचीच जवळपास पुनरावृत्ती आहे, थोडासा अंतर आहे. आत्मनो विक्रिया नास्ती बुद्धिर्बोधे नु जातु अपि जीवः सर्वं अलम ज्ञात्वा कर्ता दृष्टेतु मुह्यति. आत्मनो विक्रिया नास्ति बुद्धिर्बोधे न जातु अपि जीवः सर्वं अलम ज्ञात्वा कर्ता दृष्टेति मुह्यति. काय याचा अर्थ, आत्म्यामध्ये कोणतीही क्रिया नाही आणि बुद्धीमध्ये जाणण्याची शक्ती नाही, आपण आताच चर्चा केली. तरीही जीव हे जाणून देखील भ्रमामुळे स्वतःला कर्ता आणि दृष्टा समजत असतो. आहे की नाही गंमत? याचं उत्तर आपल्याला वरती मिळून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये काही फार म्हणजे आता आपल्याला आश्चर्य राहिलेलं नाही आहे. वरच्या श्लोकातून कसं असतं बंधू भगिनींनो, पहा, क्रिया म्हटलं ना तर संस्कृत जर आपण थोडं वाचलं असेल तर पहा, तृ प्रत्यय जिथे असतो ना तो क्रिया आशयाचा असतो. कर्तृ, भोक्तृ, विज्ञातृ, म्हणजे काय की हा जो तृ प्रत्यय जिथे लागतो ना तिथे काहीतरी क्रिया घडत असते, म्हणून तो लागत असतो. आणि आत्मतत्वामध्ये हा तृ प्रत्यय कधीही लागत नसतो, कधीही लागत नसतो, लक्षात ठेवा. का? कारण की आत्मतत्वामध्ये क्रियाच घडत नाही, विकारच घडत नाही, काही बदलच घडत नाही. तर पहिली ओळ काय सांगते, आत्मनो विक्रिया नास्ती. आत्मतत्वामध्ये कोणतीही क्रिया घडत नसते. का? तो निष्क्रिय आहे, निर्विकारी आहे. हां, त्याच्याकडे चैतन्य आहे, सत चित आनंद, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त. सच्चित आनंद, नित्यबुद्ध शुद्ध मुक्त, सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वशक्तिमान, निर्विकारी निष्क्रिय, हे सगळे त्यांचे स्वभावाची वैशिष्ट्य आहे. कोणतीही क्रिया घडत नाही, कोणताही बदल घडत नाही. आणि जाणणे, आपण आत्ताच चर्चा केली, जाणणे ही क्रिया आहे, म्हणजे आत्मतत्वामध्ये ती घडत नसते. आत्मनो विक्रिया नास्ती. आत्मतत्वामध्ये क्रिया घडत नसल्याने मी जाणतो ही गोष्ट त्याच्यामध्ये घडत नाही. बुद्धिर्बोधे न जातु अपि. आणि बुद्धीमध्ये जड असल्याने कोणत्याही प्रकारचा बोध किंवा वृत्ती ही नसते. जातु म्हणजे कश्चित. आपण कश्चित वापरतो, म्हणजे कश्चित म्हणजे असं आपण म्हणतो की बहुतेक असं कधी वापरतो आपण, पण इथे संस्कृतमध्ये कश्चित म्हणजे शुअरली. बुद्धी ही जड असल्याने तिच्यामध्ये बोध हा बिलकुल नसतो. आता तरीसुद्धा जीव सर्वं अलम ज्ञात्वा,
हे सगळं जाणून देखी, म्हणजे जो जीव आहे, जीव म्हणजे काय, तोच जो अविवेकाने जन्माला आलेला आहे, जिथे बुद्धी आणि आत्मतत्व हे अविवेकाने जवळ आलेले असतात, त्यांचा संयोग घडतो, त्यातून काय जन्माला येतं, अज्ञानरूपी अहंकार. आणि हे जीवाला माहीत असून सुद्धा जीव सर्वम अलम ज्ञात्वा कर्ता दृष्टेती मुह्यती, तरीही जीव हे जाणून देखील भ्रमामुळे स्वतःला कर्ता आणि दृष्टा समजत असतो. मागच्या श्लोकामध्ये मी अज्ञानरूपी अहंकार शब्द वापरला. आता त्याच अज्ञानरूपी अहंकारला या श्लोकामध्ये जीव म्हटलं आहे. बाकी काही फरक नाही आहे. गोष्ट तीच आहे. आत्मतत्व जाणू शकत नाही, बुद्धी जाणू शकत नाही. पण त्यांचा जेव्हा अविवेकपूर्ण संयोग होतो, त्यांनी अज्ञानरूपी अहंबोध अहंकार, आणि या अज्ञानरूपी अहंबोध अहंकार किंवा त्याला जीवसुद्धा म्हटलं आहे, आता या श्लोकात त्याला जीव म्हटलं आहे, ते अज्ञानरूपी अहंबोध काय करतो, तो बुद्धी आणि मन आणि शरीराशी एकरूप होतो. पहा, याला अनेक प्रकरण ग्रंथामध्ये असं पण म्हटलेलं आहे की बुद्धीवरती त्या अनंत आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटतं आणि ती बुद्धी मग क्रियाशील होते. आणि ते प्रतिबिंब काय आहे, त्या अनंताचं प्रतिबिंब आहे. म्हणजेच काय झालं, ते अनंत त्या प्रतिबिंब रूपाने संकुचित झालेलं आहे. हे पाहे, लक्षात घ्या. जीव कशाला म्हणतात? मी बुद्धानंद, मी 5 फूट 5 इंच, मी असा का म्हणतो? मी का म्हणत नाही की मी अनंत आत्मा आहे, सच्चित आनंद? अरे त्याचं प्रतिबिंब पडतोय ना. हो, ते प्रतिबिंब पडल्यानंतर त्या अनंताचा या चित्तामध्ये तो संकुचित झाला आहे. आपल्या सर्वांमध्ये ते अनंत आत्मतत्व संकुचित झालेलं आहे. असं वाटतं कोणाला? अज्ञानरूपी जीवाला. वास्तविक आत्मतत्व अनंत आहे. बरं, आत्मतत्व कधीही बंधनात पडत नाही, कधी संकुचित होत नाही. उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. आपण 5-6 प्रकारचे भांडी घेतली, पाणी भरलं, उन्हात ठेवलं. प्रत्येक भांड्यामध्ये एक एक प्रतिबिंब उमटेल की नाही? ज्या भांड्याचं तोंड मोठं त्याच्यात प्रतिबिंब मोठा, ज्या भांड्याचं तोंड छोटं त्यात प्रतिबिंब छोटा. आणि प्रत्येक प्रतिबिंब समजतोय की मीच सूर्य आहे. लक्षात घ्या उदाहरण. छोटे मोठे अनेक प्रकारची भांडी घेतली, प्रत्येकामध्ये पाणी भरलं, उन्हात ठेवलं, 12चा सूर्य तळपून राहिला आहे. 10 प्रकारची भांडी घेतली, प्रत्येक भांड्यामध्ये एक एक प्रतिबिंब दिसेल. मोठ्या भांड्यांमध्ये मोठा प्रतिबिंब, छोट्या भांड्यांमध्ये छोटा प्रतिबिंब. आणि प्रत्येक प्रतिबिंब समजतोय की मीच सूर्य आहे. तर त्यांच्या त्या समजण्याला सूर्य हसतो वरती. मूर्ख आहात तुम्ही, अशी स्थिती आहे आपली. त्या प्रत्येक भांड्यातला जो प्रतिबिंब आहे तो समजतोय की मीच सूर्य आहे. मी बुद्धानंद, हां असा आहे तसा आहे. अरे असे 10 नाही, बिलियन्स ट्रिलियन्स भांडे जरी ठेवले, आणि आपण हे लोक बघतोच तर किती पशु पक्षी जीव श्वापदे, मनुष्य प्राणी, स्त्रिया पुरुष, म्हातारे, लहान मुलं, प्रत्येकामध्ये ते जीवचे ते अनंताचं प्रतिबिंब आहे. पण ते प्रतिबिंब कसं आहे? त्या अनंताचं संकुचित रूप आहे.
म्हणजेच काय, ते अनंत आत्मा तिथे संकुचित झाल्यासारखा प्रतिबिंबित आहे आणि तो अज्ञानामुळे झाला असल्याने, अविवेकपूर्ण संयोग झाल्याने तो प्रतिबिंब काय समजतोय, मीच सूर्य आहे आणि मीच सूर्य आहे, बस मला सगळं माहिती आहे. आणि एकदा जो मीपणा आला, लक्षात घ्या काय प्रॉब्लेम होतो, मीपणा एकदा आला रे आला, मग तो करतापणा येतोच. मी असं करतो, मी तसं करतो, मग मी करतो, मग कर्माचे फळ पण घ्या. मग कर्माचे फळ घेतले, पापपुण्याचा हिशोब आला, मग पापपुण्याचा हिशोब आला, मग जन्म मृत्यू आला. स्ट्रेट, त्यात काही कन्फ्युजनचा प्रश्नच नाही आहे. आत्मतत्व जे संकुचित होऊन बसलेलं आहे आपल्यामध्ये, अज्ञानामुळे आपण त्यालाच त्याला म्हणजे अज्ञानामुळेच ते अहंबोध निर्माण झालेला आहे आणि त्यालाच आपण समजतोय की मी आहे. म्हणून ठाकूर म्हणतात की मी छुटले गुची पे जंजाल, म्हणजे हा मी जर सुटला ना एकदा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. ये जो खुदी ना होती तो मैं खुदा ही था. पण ते काही केले आपण सोडायला तयार नसतो, काही केल्या सोडायला तयार नसतो. आणि म्हणूनच पहा की हे जे मी करता, मी भोगता, हा भाव हा अज्ञानरूपी जन्माला का येतो, कारण की ते भांड्यांमध्ये जो सूर्य उमटलेला आहे तो प्रत्येक प्रतिबिंब समजतोय, तो अज्ञानामुळे त्याला संकुचितपणा आलेला आहे. आणि अज्ञानामुळे संकुचितपणा आल्यामुळे तो त्याचं अनंत स्वरूप विसरून गेलेला आहे. त्याला जीव चैतन्यत्व प्राप्त झालेलं आहे आणि काही केला ते सोडायला तयार नसतं. पहा, हे सगळं त्या अज्ञानरूपी जीवामुळे सगळं घडत असतं. अज्ञानरूपी जो अज्ञानरूपी जीव आहे, जो प्रतिबिंब आहे, तो अनंताचा प्रतिबिंब आहे, अनंताचा प्रतिबिंब आहे, पण तो संकुचित झालेला आहे आणि काही केले तो संकुचितपणा आपण सोडायला तयार नसतो. या सर्व बदलत्या सतत बदलणाऱ्या नामरूप जगाचा आधार काय आहे, तर तो एकच आत्मतत्व आहे. जसं जगामध्ये एकच सूर्य आहे, तसंच जगामध्ये अद्वैत वेदांत सांगतं एकच आत्मा आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्या चित्तावरती उमटलेले आहेत आणि प्रत्येकजण समजतो मी 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 मी. आणि हे जे नामरूपात्मक जग आहे ना, हे कसं आहे माहिती आहे का, समुद्रासारखं. समुद्रासारखं आहे म्हणजे कसं की पहा, समुद्रावरती आपण लाटा बघतो, लाटा समुद्राच्या आहेत, समुद्रात आहेत आणि समुद्राशिवाय त्याचं अस्तित्व नाही लाटांचं. मी पुन्हा सांगतो की आपण समुद्र बघतो आणि त्याच्यावरती लाटा बघतो, तर हे सगळं जग आहे हे समुद्रासारखं आहे. समुद्रासारखं आहे म्हणजे काय, समुद्रासारखं आहे त्याचा अर्थ असा की आपण समुद्र बघतो, त्याच्यावरती लाटा बघतो, तर त्या लाटा समुद्राच्या आहे, समुद्रामध्ये आहे आणि समुद्राशिवाय त्या लाटांचं अस्तित्व नाही. तसंच हे सतत बदलणारं नामरूपात्मक जग जे आहे हे आत्मतत्वाचंच रूप आहे, आत्मतत्वामध्येच आहे आणि आत्मतत्वाशिवाय त्याचं अस्तित्व नाही. आत्मतत्व आहे म्हणून हे नामरूपात्मक जग आहे. आत्मतत्वात म्हणजे त्याचं सबस्ट्रेटम आहे, त्याचा आधार आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. त्या लाटांसारखं, म्हणजेच लाटा समुद्राच्या आहे, समुद्रात आहे आणि समुद्राच्या अस्तित्वाशिवाय लाटांना अस्तित्व नाही. तसंच हे नामरूपात्मक जग आत्मतत्वाचं आहे, आत्मतत्वामध्ये आहे आणि आत्मतत्वाशिवाय त्याचा दुसरं अजून त्याच्याशिवाय त्याचं अस्तित्व नाही या जगाचं. भले असू द्या अनेक प्रकारचे नामरूपात्मक असू दे, काही त्यांनी फरक पडत नाही, पण त्या सगळ्यांचं
आधार किंवा उत्पत्ती ही कुठून आहे? ही आत्मतत्वापासूनच आहे. पहा, एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे बंधू भगिनींनो, की जिथे पण चर्चा जिथून सुरू केली होती की जीव हे सगळं जाणतो बौद्धिक स्तरावर. एक दुसरी ओळ लक्षात घ्या, जीव सर्वम अलम ज्ञात्वा कर्ता दृष्टेती मुह्यती. आत्मतत्व वेगळं आहे, तो जाणू शकत नाही. बुद्धी वेगळी आहे, ती जड आहे. आणि त्याच्या अवैधपूर्ण संयोगाने हे अहम जन्माला आलेला आहे, तो प्रतिबिंब जन्माला आलेला आहे, ज्याचं खरं बघितलं तर अस्तित्वच नाही, तरीसुद्धा तो आपल्या खोटंच काहीतरी मिरवत असतो, मी असा मी तसा. आणि त्याच्याचमुळे आपण इतके त्रास भोगत असतो तरी त्याला सोडायला तयार नसतो. तर दुसऱ्या ओळीमध्ये जीव सर्वम अलम ज्ञात्वा, त्या जीवाला हे सगळं माहिती आहे की अरे माझं अस्तित्व तर त्या आत्मतत्वावरती आधारित आहे. म्हणजे उदाहरण घेऊया तर एखाद्या जिल्ह्याचे कलेक्टर कल्पना करा की खूप टिमकी मारत आहे. अरे खूप टिमकी मारत आहे, पण त्याला माहिती आहे की त्याची म्हणजे त्याला पॉवर कुठनं मिळाली आहे? त्याला पॉवर मिळाली आहे मुख्यमंत्र्यांकडून. मुख्यमंत्र्यांनी जर थोडीशी पॉवर काढली काही अस्तित्व राहणार नाही. तसंच हे जे जीवचैतन्य आहे, हे जे अहंकार किंवा अज्ञानरूपी जीवचैतन्य जो मी करत असतो, त्याचं अस्तित्व कशावर डिपेंडंट आहे? त्याचं अस्तित्व त्या अनंत आत्मतत्वावरती डिपेंडंट आहे. आत्मतत्व आपल्या अज्ञानामुळे संकुचित झाल्यासारखं भासतं, पण ते कधी संकुचित झालेलं नसतं. जसं 10 प्रकारची भांडी, 10 प्रतिबिंब, प्रत्येक प्रतिबिंब स्वतःला शहाणा समजतो, स्वतःला समजतो मीच सूर्य आहे, तर तो वरचा खरा सूर्य हसतो. या प्रतिबिंबांना संकुचितपणा आलाय कशामुळे? अज्ञानामुळे, अहंकारामुळे. त्यांच्या त्या मूर्खपणावरती तो जो अनंत, म्हणजे एखाद्याला काय वाटतं, समजा एखाद्या मनुष्य अज्ञानी आहे, त्याला काय वाटतं की अरे हे इतके सारे सूर्य आहे का? अरे सूर्य नाही, ते प्रतिबिंब आहेत. अज्ञानामुळे आपल्याला तसं ते भासतंय, तसं ते दिसतंय, पण ते तसं नाही आहे. तर जीव सर्वम अलम ज्ञात्वा कर्ता दृष्टेती मुह्यती, म्हणजे जो अज्ञानामुळे मोहित झालेला जो मनुष्य आहे तो काय विचार करतो? सगळं म्हणजे हे सगळं जाणूनसुद्धा की आत्मतत्वाच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे, तरीसुद्धा तो स्वतःच मी करता मी भोगता अशी ज्याला म्हणतो की अशा फुशारकी मारत असतो. ते एक उदाहरण बैलगाडीच्या खालती 2 बैलांच्या मध्ये एक कुत्र्याचं पिल्लू जात असतं आणि ते उगीच आपलं हे करत असतं की अरे मीच ही बैलगाडी ओढतोय. ते बैल त्याच्यावरती हसतात, ते बैल त्याच्यावरती हसतात. अरे खरं कोण घेऊन चाललं आहे? ते 2 बैल घेऊन चाललं आहे गाडी, पण हे पिल्लू आपलं उगीचच मध्ये मध्ये हे करत असतं. तसंच आपलं हे जे अज्ञान किंवा अहंकार रूपी जे आपलं जीवचैतन्य आहे, त्याच्यामध्ये अज्ञानामुळे कर्ता भोगता हा भाव येतो आणि त्याच्याचमुळे आपण सारखं कर्तभाव आला म्हणजे काय होतं? कर्म करतो मग काय होतं? पापपुण्याचा हिशोब होतो. पापपुण्याचा हिशोब झाला म्हणजे काय? मग जन्ममृत्यूचं चक्र येतो. म्हणून शरणागतीचा भाव किंवा कर्मयोगची चर्चा आपण करत आहोत गीतेमध्ये. तर हे आपल्याला काय म्हणतात की कर्ताभाव सोडा. कर्तभाव सोडला म्हणजेच काय? ते अज्ञानरूपी जो जीवचैतन्य त्याला सोडलं म्हणजे सगळ्या गाठी सुटून जातील आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होईल.
तर हे 2 श्लोक 25 आणि 26 जवळपास सारखेच होते त्या दोघांचं. फक्त थोडासा अंतर कसा होता की वरती हा मी जाणतो हा बोध कुठे होत असतो ते सांगितलं, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये की मी जाणतो हा बोध त्या जीवामध्ये उत्पन्न होतो, आणि त्या अज्ञानरूपी जीवाला माहीत असूनसुद्धा की माझं अस्तित्व त्या आत्मतत्वावर अवलंबून आहे, तरीसुद्धा तो कर्तभाव सोडायला तयार नसतो. ही मोठी दुर्दैवी परिस्थिती आहे. तर हे 2 श्लोक इथे पूर्ण होत आहेत. ठरलेली वेळसुद्धा संपलेली आहे. तर आज आपण इथे थांबूया. पुढचा श्लोक पुढच्या बुधवारी घेण्याचा प्रयत्न करूया. येत्या शुक्रवारी भगवद्गीतेवर आपला वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपली पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.